नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पोह्यांची रेसिपी बनवणार आहोत। त्याचसोबत पोहे दिवसभर मऊसूद राहावे म्हणून एक ट्रिक पण मी तुम्हाला दाखवणार आहे। खरं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात बनणारा हा पदार्थ बनवायला काही अवघड नाही, पण भरपूर माझ्या मैत्रिणींना अडचण कुठे येते तर काहींचे पोहे वातड होतात तर काहींचे कोरडे होतात, हवे तसे टेस्टी होत नाही। म्हणूनच साधी सोपी रेसिपी जरी असली तरी पण मी तुम्हाला काही ट्रिक अशा सांगणार आहे की ज्यामुळे तुमचे पोहे सकाळी बनवले तरी संध्याकाळपर्यंत मऊसूद राहतील आणि टेस्टी पण होतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर यासाठी मी इथे एका चाळणीमध्ये 4 माणसांसाठी मी पोहे बनवणार आहे। तर मी 4 मूठभर पोहे घेतलेले आहे। तुम्ही यासाठी वाटीचा सुद्धा वापर करू शकता। सर्वात आधी आपण हे पोहे चाळून व स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। आता हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही हवं तर नळाखाली डायरेक्ट धुवू शकता किंवा मी धुत आहे या पद्धतीने पण धुवून घेऊ शकता। पोहे हे नेहमी हलक्या हाताने चोळून धुवायचे, एकाच पाण्याने धुवून घ्या। असं वर खाली करायचं आणि जास्त चोळून धुवायचे नाही। जास्त पाण्याने धुतलं तर यामधलं मॉइश्चरायझर निघून जातं, त्यामुळे शक्यतो एकाच पाण्याने पोहे धुवून घ्या। आता यामधलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला 2 मिनिटं साईडला ठेवून द्यायचे। 2 ते 3 मिनिटांमध्ये पोहे एकदम चांगले भिजले जातात, जास्त वेळ पोहे भिजायला लागत नाही। आता हे पोहे आपल्याला हाताने असे मोकळे करून घ्यायचे आहे। गुठळ्या असतील तर गुठळ्या पण आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। पोहे मोकळे करून घेतल्यावरती आपल्याला यामध्ये 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे। साखर आणि मीठ हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे। असे साखर आणि मीठ आधी पोह्यांमध्ये घातल्यामुळे पोहे मोकळे सळसळीत होतात आणि मऊसूद पण राहतात। म्हणूनच फोडणीमध्ये साखर आणि मीठ न घालता असे आधी पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे। या पद्धतीने जर तुम्ही पोहे बनवले तर तुमचे पोहे सुद्धा दिवसभर मऊसूद राहतील। तर आपले साखर आणि मीठ यामध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे आणि हे शेंगदाणे मस्त खरपूस असे आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचे। तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला ना शेवटपर्यंत तर तुमचे पोहे कधीच बिघडणार नाही। अगदी जसे या व्हिडिओमध्ये मी बनवलेले आहेत त्याच पद्धतीने बनवले तर अगदी दिवसभर तुमचे पोहे सुद्धा मऊसूद राहतील। आता हे शेंगदाणे फ्राय झालेले आहे, आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। शेंगदाणे काढून घेतले की यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घातली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहे आणि थोडेसे हिंग पण घालायचे आहे। जिरे मोहरी मस्त तडतडू द्यायची। आता यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट केलेल्या आहे, त्या पण आपण यामध्ये घालून घेऊया आणि ह्या मिरच्या पण यामध्ये चांगल्या फ्राय करून घेऊया। कांदा पोहे बनवताना मिरच्या कांद्याच्या आधी फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे याचा फ्लेवर पूर्ण पोह्यांना व्यवस्थित लागतो, पोह्यांमध्ये तिखटपणा पण उतरतो। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पोह्यांमध्ये घालू शकता। मिरच्या मस्त फ्राय झाल्या, आता आपण यामध्ये कांदा घालणार आहोत। इथे मी 2 मोठे कांदे असे मीडियम कापून घेतलेले आहे। आता हे कांदे सुद्धा आपल्याला मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। कांदा पोहे म्हटले की कांदा हा पोह्यांमध्ये जास्त घालायचा। कांदा आपल्याला जास्त ब्राऊन करून घ्यायचा नाही, फक्त थोडासा मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कच्चाही ठेवायचा नाही, नाहीतर पोहे खाताना कांदा कचकच लागतो। कांदा आपला परतून झालाय, मस्त याचा रंग चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे। हळद ही पोह्यांमध्ये थोडीच घालायची, जास्त घातली तर पोह्यांना खूप कलर जास्त येतो डार्क आणि थोडे कडवट पण लागतात पोहे, त्यामुळे हळद ही थोडीच घालायची पोह्यांमध्ये। हळद पण आपण आता चांगली परतून घेऊया। आता सगळ्यात शेवटी आपल्याला मी इथे 9-10 कढीपत्त्याची पाने घातली आहे।
कढीपत्ता हा शेवटीच घालायचा, म्हणजे त्याची टेस्ट जी आहे ती पोह्यांमध्ये तशीच राहते. आधीच फोडणीत घातला तर तो आकसून जातो. आता हे आपण चांगलं परतून घेऊया कढीपत्ता पण. ही सर्व बनवलेली फोडणी आता एक साईडला आपल्याला करून घ्यायची आहे अशी. यामध्ये मी वाटीमध्ये 4 ते 5 चमचे इतके पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. हीच ती ट्रिक आहे ज्यामुळे तुमचे पोहे दिवसभर मऊसूद राहतात. याला उकळी आलेली आहे. आता ही बनवलेली फोडणी या पाण्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे, तुम्ही असं फोडणीमध्ये पाणी घालून याआधी असे पोहे बनवलेले आहे का? फोडणी चांगली मिक्स करून झालेली आहे. आता आपण यामध्ये मोकळे केलेले सर्व पोहे यामध्ये घालूया आणि हे सर्व चांगलं हळूवारपणे आपल्याला या फोडणीमध्ये पोहे मिक्स करून घ्यायचे आहे. जेव्हा आपण फोडणीमध्ये असे पाणी घालतो त्यामुळे पोहे खूप मऊसूद होतात आणि फोडणीसुद्धा पोह्यांना व्यवस्थित लागली जाते. तुम्हाला ही ट्रिक आधी माहिती होती का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुम्ही या पद्धतीने कधी असे पोहे बनवले आहेत का, ते सुद्धा नक्की सांगा. एकदा ही ट्रिक नक्की करून पहा, खूप महत्त्वाची आहे. तुम्ही इथे बघू शकता पोहे किती मोकळे सळसळीत झालेले आहे, मऊसूद पण झालेले आहे आणि याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान याला रंग आलेला आहे. कुठेही पोह्यांमध्ये गुठळ्या नाही दिसणार किंवा कुठेही तुम्हाला पांढरे पोहे दिसणार नाही. आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यासोबत अर्धा चमचा लिंबाचा रस पण मी यामध्ये घालणार आहे आणि हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे परतून घेताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची, मोठी ठेवायची नाही. मोठ्या फ्लेमवर जर पोहे परतून घेतले तर पोहे नंतर कडक होऊ शकतात. आता आपल्याला गॅस बारीक करूनच याला 2 मिनटं वाफ आणून घ्यायची आहे. त्यासाठी आपण यावरती झाकण ठेवूया. 2 मिनटापेक्षा जास्त वाफ याला आपल्याला येऊ द्यायची नाही, कारण ऑलरेडी आपले पोहे मस्त शिजलेले आहेत. तर हे बघा किती मस्त आपले हे पोहे दिसत आहेत आणि मस्त झाले पण आहे. तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता किती मऊसूद आहे. हलक्या हाताने मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि तळलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे आहे. शेंगदाणे नेहमी पोह्यांमध्ये असे नंतरच घाला. आधी फोडणीमध्ये घातले तर ते मऊसूद होऊन जातात आणि असे तळून नंतर घातले तर आपण खाताना त्याच्यामधला क्रंचीपणा तसाच राहतो. आता शेंगदाणेसुद्धा आपण यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया. आता हे आपले पोहे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. मी माझ्या चॅनलवर याआधी पण भरपूर पोह्यांच्या रेसिपीज टाकलेल्या आहे, त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स, तयार आहे तिथं आपले कापसासारखे मऊ लुसलुशीत पोहे. हे तुम्ही यावरती ओलं खोबरं किसलेलं ते घालून खाऊ शकता किंवा शेव पण आपण टाकून खाऊ शकतो किंवा लिंबू पिळूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता. कसेही खाल्ले तर खूपच टेस्टी लागतात. तर आजची ही रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.